मी एका रिनोन्ड इन्स्टिट्यूटचा प्राध्यापक आहे। हा माझा विद्यार्थी आहे जो पहिल्यांदा यावेळेस वोट देणार होता। त्याचं वोट ऑलरेडी दिले गेलेलं आहे आणि त्याने दिलेलं नाहीये। हे किती गलतान कारभार आहे आणि किती चिंताजनक बाब आहे। ओके, माझी वाईफ जी प्रेग्नंट आहे तिला घेऊन मी 3 शाळांमध्ये फिरून आलो। प्रत्येक ठिकाणी तिचं नाव आहे पण डिलीटेड मध्ये आहे। मग याचा काय फायदा? माझं नाव गौतमी पवार, मी कोथरूड मधली रहिवासी आहे। माझं फर्स्ट टाइम वोटिंग होतं। ज्यावेळेस मी बूथवर आले त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुमचं मतदान झालेलं आहे। तर जेव्हा मी आत गेले त्यावेळेस माझ्या नावाने दुसरं कोणीतरी मतदान केलेलं होतं। ज्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही 17 नंबरचा फॉर्म भरा, तुमचं ते मतदान काउंट होईल। पण मी अजून त्यासाठी मी मतदान केलेलं नाहीये। मी वापस आले कारण माझ्यासारखे अजून तिकडे 10 ते 15 जण आहेत ज्यांचं असंच बोगस मतदान झालेलं आहे। तर ह्याच्यावर कोण काय ऍक्शन घेणार आहे हे मला कळलं पाहिजे। मी रत्नाकर शंकर दळवी, कोथरूड लोकसभा मतदारसंघात मी बेलकेनगर इथं सुंदर सोसायटीत राहतो। माझं नाव कोथरूड मतदारसंघात 981 या अनुक्रमांकावर बूथ क्रमांक 981 मध्ये असून मी मतदानाला 1 तास लाईन मध्ये थांबून मतदान खोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे। परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही। त्यांनी सांगितलं अर्धा तास आम्ही वाट पहा, मी तुम्हाला सांगतो। तरी मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे। दुसऱ्या बाईने माझ्या याच्यावर मतदान करून गेली। मग हे का चेहरा बघत नाही का? तिथं फोटो आहे माझा फोटो असताना त्यांनी कसं तिला मतदान करायला दिलं? हा, नंबरचा फरक आहे, सगळं आहे, मग कसं केलं त्यांनी? चेहरा नाही बघत मग काय उपयोग आहे? मग तुम्ही फोटो काढून? तुमचं नाव काय? शाहीन शब्बीर सय्यद।